याले ओरपलं ना सांग तू ना. नाही कोण होय? हा कोण होय? बापा एवढ्या दिवसाचा तू माझ्या घरी येतो आणि याले ओळखत नाही म्हणता. कोणती जाव आहे व? मोठ्या बाईचं होय ना. अच्छा 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 मोठ्या बाईचं होय का? हो नातू होय मोठ्या बाईचं पोरग. हा अच्छा अच्छा कोणतीच होय व? हा? कोणतीच होय? कुंतीचा कर्ण होय. कोणत्या बाईचं होय म्हणलं? हा रामटेवायला बाईचा होय मोठ्या. अच्छा 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 आता मासपाशी शिकते हा तर मी म्हणलं बापू कसंही करून मॅट्रिक शिकून घे हा. तुला फॅक्टरी खोलून देतो. अच्छा हं? आता लहान आहे का मला सांग. नाही ना. त्या दिवशी असाच का नाही शिळा भात खाऊन गेला. हा शिळ खाणं चांगलं आहे का बा तुम्ही नाही सांग. नाही नाही शिळा भात खाऊन गेला आणि एकदम त्याला उलटी हागवण. उलटी आगन कशी व? कसं बाहेर रे. हो ना एवढा मोठा माणूस. अरे उलटी हागवण म्हणजे उलट्यानं हागवण. अच्छा अच्छा अशी हागवण लागली बाई आले सडकीनं जाय का नाही तरी भार 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 तिकू वापस बी आहे ना तरी पर 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 चालू. हा हा ज्या सडकीनं जाय ना त्या सडकीनं ट्रक नाही चालली. हा 2 ट्रक उलटले. अच्छा एवढी चिकट हागवण राहते त्याची. पाहिली तू ना. आखरी मग म्या म्हणलं अशी हागवण वाढन तर पोट गळून जाईल. हो तर एका बाईनं मला दवाई सांगितली. कोणती? म्हणे मी त्या बाईले म्हणलं का? चांगली शिकलेली बाई होती. अच्छा मी म्हणलं काजी हे उलटी हागवण कशी थांबते सांगा. हा काय न होते तर सांगा. हा ते बाई काय म्हणे गढूळ पाणी पेल्यानं हा काही खराब खाण्यात आल्यानं हा. हे अशी उलटी हागवण होत. तर मी आम्हाला शिदी नाही होत काजी म्हणलं. नाही म्हणे उलट्या हागवणीले उपाय आहे म्हणे. हा त्या बाईनं मला औषधी सांगितली. कोणती? म्हणे पोतभर मीठ घ्या म्हणे. पोतभर नसन व चिमीटभर असन. हो तू जास्त शहाणपणा करून राहिला. काऊन? पोतभर मीठ घ्या म्हणे हा आणि चिमूटभर साखर घ्या म्हणे. चिमीटभर हा त्याचं शरबत करा म्हणे चम्मच चम्मच याला दिवसभर पाजा म्हणे. हा तर मी म्हटलं मा चम्मच चम्मच पाजत राहील तर दिवस खराब होऊन जाईल. हा तर मी आम्हाला एक खट्ट्या पाजून देतो. ठीक आहे. तर मी ना काय केलं माय गंजानं पाजलं. गंजा गंजाना हो अरे वा. गंजानं पाजलं तर अजून धार वाढली वा. अजून धार वाढली. हा मग मार फाटेपर्यंत पडे. अरे बापरे. मी म्हणलं गड्या हागवण चांगली नाही. हो मोठ्या मोठ्यालेच तर म्हटलं खप बसवून देते. हो तर मग मी आज डोकं लावलं. कोणतं? मी डोकं आता- लावलं होतं माया मांग. आ? माया मांग डोकं लावलं होतं. जास्त शहाणपणा काय अंगात आणून राहिला. तूच तर म्हणते डोकं लावलं होतं हा? म्हणून. तूच तर मग मी म्हणते. बोलली म्हणजे मग तर मोठा घुसाळा येते ना. मग मी तोंडाला वरपते आपण काही म्हणायला जाऊ ना तू एकदम तोंडाला वरपते बाई. रडू नको ना तोंडानं सांग ना तोंडानं बाप्पा. नाही तर कुठून बोलून राहिली. तर त्या दिवशी मी लाल कपडा घेऊन आले. कायले? कसा बयाडा रे. हो ना. अरे लाल कपड्यानं लई पावर आहे लाल कपड्यात. कशी? काऊ लाल कपडा जर हलवला हा तर रेल्वे गाडी थांबते का नाही एका जागी. हो तो लाल कपडा याले बांधून दिला तर का परसा का नाही थांबन ते. अच्छा अच्छा आज 2 महिने झाला गेलाच नाही. अच्छा अच्छा सांग हा? मी म्हणलं आता महापाशी आहे हा तर याचा सांबार मीच करून राहिली. अच्छा अच्छा सांभाळ. सांभाळ सांभाळ म्हण. हा? सांभाळ म्हण. दात खडकाले काढून राहिला. सांभाळ म्हणाली ना तू. सांबार मीच करून राहिली. हा आता मी म्हणलं माय आपण शिकलो नाही तर याला शिक्षण करून दे. बरोबर आहे. हं? त्या दिवशी मला म्हणे आई म्हणे मला म्हणे फुल पॅन्ट शिवून दे म्हणे. हा पांढरा फुल पॅन्ट पांढरं शर्टच आवडतं याले. अच्छा. ते टीव्हीत नाही निघाले का खेळ क्रिकेट क्रिकेट हा? क्रिकेट 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 नाही क्रिकेट. क्रिकेट हा पांढरा फुल पॅन्ट पांढरं शर्ट शिवून दे म्हणे. हा आता फुल पॅन्ट कमी महाग आहे का. खूपच. 4 3 रुपयाचा एक फुल पॅन्ट. 400 रुपयाचा म्हण ना मग. हो 400 रुपयाचा फुल पॅन्ट. हा तो पांढरा फुल पॅन्ट शिवून द्यायला याले तो फुल पॅन्ट कुठं नाही फाटत. हा पण सामोरून जास्त फाडून आणते. अच्छा मी म्हणलं का रे सामोरूनच काऊन फाडते रे म्हणलं तर म्हणे चेंडू घासा लागते. अच्छा तर मी म्हणलं तू असा सामोरून फाडत जाशील हा. तर किती महागात पडन म्हणलं. हा उद्यापासून म्हणलं चेंडू मागं घासत जा म्हणलं. अच्छा बरोबर आहे का तू सांग. नाही ना. मी स्वयं म्हणून सण याची काळजी घेतो पण ऐकतच नाही. नाही नाही बरोबर. तू ना सांग तू ना सांग. किती किती लक्ष द्या भाऊ तू सांगा. हो. आज लोकांचं लेकरू आहे कमी जास्त काही झालं म्हणजे कोणाला तोंड दाखवा. हो बरोबर आहे. तू आपला हो करते मुरदाडावे. डोळ्याने पुसत चष्मा पुसते. एक तर डोळ्यानं दिसत नाही. अच्छा मला डॉक्टरनं सांगितलं म्हणे तू या डोळ्यात म्हणे मोठा बिंदू पडला म्हणे. हा मोठा बिंदू नाही मोती बिंदू. म्हण. मोती बिंदू. हा तर मी दवाखान्यात गेली होती हो. डॉक्टराच्या. हा तो डॉक्टरही असा चालू होता कसा? मा तोंड टाकलं मशीनीत. मशीनीत नाही मशीन मध्ये. मशीनीत तोंड टाकलं. हा. समोर असा बोर्ड लिहिला होता. हा त्या मशीनीत तोंड टाकलं आणि त्या बोर्डावर मला वाचायला लावलं. हा म्हणे आजीबाई समोर का लिहिलं तर वाचा म्हणे. हा त्यानं पहिला काच लावला. हा मी म्हणलं नाही दिसत जी म्हणलं
हो. पुन्हा दुसरा काच लावला हो. मी अशी पाहतच जाऊ मला नाही दिसलं तो राहिला डॉक्टरनं एकदम आवाज सणकला कसा म्हणे आजीबाई पूर्ण काच खतम झाले म्हणे तुम्हाला वाचता कसं येत नाही म्हणे हा मी म्हणलं कसं वाचता येईन जी म्हणलं मी कधी शाळेतच नाही गेली म्हणलं अच्छा अच्छा मग कसं वाचता येईन म्हणलं मला म्हणलं हा सांग हा म्हणून काय नाही शाळा शिकणं मोठं आहे. बरोबर विचारा माझ्या तोंडावर हा खा प्यायला चांगलं घालतो मग बरोबर आहे ना नातू आहे ना आज मा बुडा जिवंत होता ना हो मा बुडा मरून वर तर गेला हा मा बुड्याच्या टायमाला मी चटणी भाकर खाऊन राहिली चटणी भाकर म्हण ना व तू तर जास्त शहाणपणा करते चटणी भाकर खाऊन दिवस काढले हा याले चांगलं खाऊ घालतो त्या दिवशी वरणात मीठच नाही टाकलं हा. तर गरम गरम ताट माया उरावर फेकून मारलं अरे 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 सांग असंही करायला लागते माय बापा संग बदला घ्यायला लागते हसून राहिला मुरताड भोकाचा पण ऐकू काय मा बुडा मरून जीव झाला भाऊ पण मला का नाही अजूनही त्याची गोष्टी आठवत अरे टोळान सांग नाही तर कुठून बोलून राहिले टोळान सांग मला काय म्हणे हा आजी म्हणे हा काहीतरी गोडगीड कर म्हणे अच्छा अच्छा आता याला जास्त गोड खाल्लं ना तर याला काय नाही पचतही नाही हा बरोबर आहे मला म्हणे आजी जलेबी करून खाऊ घाल म्हणे हा तर त्या दिवशी 5 किलो मैदा आणला हा पावभर दही घेतलं हा 1 महिना भिजू घातलं हा आणि बसली मग जलेबीवर अच्छा अहो जिलेबी करायला म्हणणं हो जलेबी करायला हा सांगत जाईन मी आपली जलेबी बनवत जाऊ हो तर मी काय मग याले म्हणलं बापू हो. गॅसवर कढई ठेव म्हटलं अच्छा आणि याले पतला कपडा घेऊन ये म्हणलं हो जलेबी काही खराब याच्यात निघते का ग? नाही नाही आणि आमचा मोडला तसा आहे कोणती वस्तू मागायला जाऊ ना तर बहानाच करतो अच्छा अच्छा तर मी म्हणलं चांगला पतला कपडा घेऊन ये त्याच्यात जलेबी निघते निघते हा वरच्या खोलीत गेला आणि बुड्याची चड्डी घेऊन आला अहो, चड्डी गाव हो. अरे बापरे आणि त्याच्यात धरला मैदा हा त्याची लहानशी गाठोडी केली केली याले काय म्हणलं मधात लहानसा छिद्र करून टाक हो जलेबी कुठून निघन हो तर काही गरज नाही म्हणे हो त्याला 2 पोंगे राहतेच म्हणे असे आडवे अच्छा चड्डीने हो जशी वरतून ताकद लावली ना बापा तर इकडच्या पोंग्यातून हे जलेबी अच्छा तिकडच्या पोंग्यातून हे जलेबी हा दोन्ही पोंग्यातून सांडे नाही रे बापू हो हा? हो असा आहे याले मन नाही बोल नाही ना आमच्या थोड्या थोड्या घरातून चालला जाते बरं आहे का नाही नाही आता मायबाप चांगल्यासाठीच बोलत असन ना हो हं? त्या दिवशी घरातून पळून चालला गेला हा हं? आणि मग चिठ्ठी आली याची अच्छा म्हणे आई घाबरू नको हा मी अर्कित्यामध्ये फसलो हा म्हणे. कलकत्त्यात म्हण हा? कलकत्त्यात कलकत्त्यात हो, कलकत्त्यात फसलो हा म्हणे हा तर मी म्हणलं माय पोरग माझ्यासमोर आहे हो. चांगला वागे तर मला बरं वाटे बरोबर आता मी म्हणलं मा नजरेचा आडवा आहे म्हणलं काय खाते का नाही कडबा खाते का कुटार खाते हो तर मी म्हणलं उभे जाऊन पाहतो म्हणलं अच्छा तर मला काय रेल्वे गाडी समजत नाही हा अच्छा हा मला लहानपणी गोष्ट सांगे हो मी म्हणलं का रे रेल्वे कशी राहते तर सांग हो तू पाय म्हणे कधी लक्षात ठेवजो म्हणे हा खालून पाणीनं वरतून धुवा सुटला का समजून जाव म्हणे रेल्वेचं इंजन होय म्हणे अच्छा तर गेली मी तसंच अच्छा. लक्षात ठेवून हा आता मला का माहीत जाता का नाही मला एक झुडूप लागलं अच्छा जंगलातलं जंगलातलं झुडूप लागलं तर वरतून असा धुवा दिसे हा धुवा दिसे तर म्या विचार केला म्या म्हणलं इथं इंजन आहे बापा म्हणलं हा आणि खालतून असा लोट दिसे पाण्याचा अच्छा आता मला काय माहित तो माणूस त्या झुडपात बसला होता म्हणून अच्छा मी साध्या मनानं गेली आणि त्याच्या उरावर भक्कन बसली काय असं काय आणि मग याच्या गावाले आली हा गावाले आले तुला काय सांगू बापा केवढं मोठं बिल्डिंग बिल्डिंग नाही. बिल्डिंग बिंगलू बिल्डिंग हा आणि इंग्रजीमध्ये बोलते अच्छा सांगा माई तर आहे ना तर चांगला फडफड बोली बरोबर आहे तर मी म्हणलं बापू अंग धुणं दाखव कुठं आहे तर हा तर अंग धुण्याला काय म्हणते रे तू बाथरूम हा? बाथरूम सांगा केवढे शब्द आहे बाय करू बायकोरूम नाही बाथरूम बाथरूम हो. तिथं गेली हात पाय गीत पाय धुतले हो. आणि मग आम्ही जेवायला बसलो अच्छा पण आजकालचे पोट्टे का नाही पायातले खेटर नाही काढत हो जोडे चपला नाही काढत आणि तसेच बसते जेवायला हो. वरच्या टेबलावर हो कोणत्या टेबलवर डायनिंग टेबल हा? डायनिंग टेबल सांग किती इंग्रजी आहे हो त्या डायनिंग टेबलवर बसली जेवायला जेवण जेवण गिवण झालं हो हा काय म्हणते चाल मा म्हणते तुला शिले मामा दाखवतो म्हणे. सिनेमा सिनेमा हा? सिनेमा शिलेमा हा मी जिवंत होती ना तर देवा धर्माचे शिलेमे पाहू हो बरोबर पण आजकालचे सिनेमे मला नाही आवडत हो तो राधा कृष्णाचा लव्ह स्टोरी हा? लव्ह स्टोरी याले माहित आहे देवा धर्माचे नाव हो असे सिनेमे पाहायला गेले हो तर आम्ही 2 जण गेलो तिथं गेले तर मी बसली वरच्या कणकी मध्ये बाल्कनीत म्हण हा? ना बाल्कनीत बाल्कनीत वरच्या खोलीत हो बाल्कनीत हो आणि हा होता खालत हो
आता मला काय माहित शहरातले सिनेमेवाले एवढी सरकले राहतात म्हणून. कसे बाई त्या सिनेमावाल्यानं मला अंदर येऊ दिलं हा आणि भक्कन दरवाजे दिले बंद करून लाईटही दिले बंद करून एकदम अंधार गुडूप. हो तर मी म्हणलं यानं अंधार केला बापा म्हणलं, याच्या मनात कार पिवर आलं बापा म्हणलं. हा आता जसा सिनेमा सुरू झाला ना तर मला खुर्च्या दिसन का नाही. पहिलेच डोळ्यानं दिसत नाही. हा तर मी काय नाही हातानं चापलत गेली. हा तर लई गर्दी होती. हा. तर शेवटच्या खुर्चीवर काय नाही एक माणूस झोपला होता. हा मला काय अंधारात दिसला नाही. अच्छा. तर मी म्हणलं टेबल गिबल ठेवलाय हा. म्हणून मी साध्या मनानं गेली आणि त्याच्या उरात भक्कन बसली कधी. हा मी बसायसीन आणि तो भडकन उठाशीन हा मी रक्कन खालतच गेली. सांगा असं आहे याच्या भोवताल राहिलं ना तर मोठाच बेकार काम आहे. बरोबर. हं? आता मी म्हणलं नातू आहे मा अच्छा नातू आहे ना. आता 1 महिना झाला त्याचं लग्न झालं. अच्छा हो. बायको काही नाही बायको तिकडे आहे नाही रे हो माहीत. त्या दिवशी आले दोघही जण घरी. अच्छा बापा घरी आले तुला काय सांगू त्या दिवशी याचा सासरा न सासू हो दरवाज्यात उभे. हो मी म्हणलं काजी कालच लग्न करून आले ना आज कसे काय आले म्हणलं. हो तर सासरा काय म्हणते आम्ही देवापाशी नवस केला होता म्हणते हो का जोपर्यंत आम्ही पहिला नातू पाळणार नाही हा. तोपर्यंत याची खोली सोडणार. सांगा तर 10 बाय 10ची खोली नाही दोघंही राहिल्यावर नातू केव्हा दाखवून जाईल. बरोबर. असे बेसरम लोक आहेत बापा. हा सुंदरा दातकडं काढून राहिला पण लहान आहे का. नाही ना नाही. त्या दिवशी मग असं झालं. बरोबर. तर मी गेले सिनेमा पाहिले. हो. तर त्या सिनेमा का मस्त एक बुडा दिसला मला. अच्छा बुड्याची आठवण हो, आली. बापा मला अजूनही लाज वाटते. अच्छा. बुडा दिसला तर एकदम मला आठवणच आली माईची. कशी डोळ्यातच पाणी आलं. हा म्या म्हणलं बापा माईचा बुडा पडद्यामध्ये कसा घुसला बापा. रडू नको बाप्पा. हा का म्हणे आपला बुडा वरत गेला म्हणे त्याचं गाणं कायले म्हणते म्हणे. हो पण अजूनही आठवण येते बघ. बरोबर येते आठवण. नाही का हो म्हणून सण्याने या पोरासाठी मोठा जीव झुरते. हो मला म्हटलं बापरे शिकून घे आले. हो चाल बापू चालतं. चल चल, हो, चल. चल. जय माता. मागून हात लाव पाहिजे पाहिजे ही साडी नाही नाही होय सुनीची होय.